नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातून भाजपाच्या विजयाच्या घोषणा सुरू असतानाच अहिल्यानगरमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमधील भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला. विजयाची पहिली चाहूल लागताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषमय वातावरण निर्माण केलं. या विजयाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार असल्याची चर्चा रंगत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकांतही भाजपाला मोठं यश मिळेल असा विश्वास अहिल्यानगरचे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी व्यक्त केला असून बिहारमधील विजयाने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारल्याचं ते म्हणाले. याप्रसंगी शहरात अनिल मोहिते, जिल्हा सरचिटणीस महेश नामदेव, निखिल वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, गणेश कवडे, राजेंद्र काळे, नितीन शेलार, संपतराव नलवडे, बाबासाहेब सानप, अनिल गट्टाने, रुद्रेश अंबाडे, मयूर बोचुघोळ, अनिल सबलोक, अमोल निस्तानी, सुनील तावरे, बाळासाहेब गायकवाड, अजित खोतकर, गोपाल वर्मा, बंटी दापसे, विशाल कर्डिले, कैलास गर्जे, आकाश सोनोने, रामभाऊ आढागळे, सुहास पात्रकर, नरेश चव्हाण, प्रिया जानवे, सविता कोटा, ज्योती दांडगे, सचिन पळशीकर यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतीवीर लहुजी वस्ताद जयंतीच्या आजच्या या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही क्रांतीवीर लहुजी वस्तादांना आदरांजली वाहिली आणि त्याचबरोबर आज बिहारचे जे निकाल लागले आणि जे भारतीय जनता पार्टी आणि NDA गठबंधनला छप्पर फाड के यश मिळालं, त्या यशाचं सेलिब्रेशन आम्ही आत्ता साजरं केलंय. आणि हा जो ट्रेंड आहे तो पुढच्या काळात पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या महानगरपालिका इथेही असाच चालू राहणार आहे. आणि ही जी भारतीय जनता पार्टीची विजयाची घोडदौड आहे ही अशाच पद्धतीने सगळीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिहार तो एक झाकी है, महाराष्ट्र और अहिल्यानगर बाकी है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. आणि आज बिहारच्या जनतेने हे दाखवून दिलं की जनता ही विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि NDA गठबंधनाबरोबर आहे. आणि पुढच्या काळातही अशाच पद्धतीची घोडदौड भारतीय जनता पार्टीची राहणार आहे. विश्वनेते, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी या सगळ्यांच्या कार्यकुशलतेने आणि बिहार निवडणुकीचे प्रचार प्रमुख आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांच्या उपस्थितीत या महाराष्ट्राचे सुपुत्र अखिल भारतीय महामंत्री माननीय विनोदजी तावडे साहेब यांच्या प्रभारी म्हणून या निवडणुका बिहारमध्ये घेतल्या गेल्या. आणि या निवडणुकात ना भूतो ना भविष्यती असा विजय आमच्या भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्रपक्षांना मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीला 101 पैकी 95 जागांवर विजय मिळाला आहे. आणि हा माझ्या माहितीनुसार एक विश्वविक्रम असू शकेल. जो आपण जर त्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर तो साधारणतः 95-96% आहे. आणि आमच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी बिहारच्या भरभरून मतदान दिलं आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना या विजयाच्या निमित्ताने नक्की खात्री देऊ इच्छितो की महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचा झेंडा आम्ही नक्की महानगरपालिकेवर फडकू. आणि आज बिहारच्या जनतेने जसा विश्वास दाखवला तसाच संपूर्ण महाराष्ट्रातली, अहिल्यानगरमधली जनता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षावर दाखवेल. कारण जसं दुहेरी इंजिनच्या सरकारची गरज आहे तशाच तिहेरी इंजिनच्या सरकारची गरज आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टी, राज्यात भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष त्याच पद्धतीने महानगरपालिका
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती इथेही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे सरकार येतील त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं विकासाला गती देता येईल आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं करून महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी पोहोचवायचं आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू शकू। आणि मला नक्की खात्री आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेला आम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब आणि आमचे जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या माध्यमातून एक उत्साहाने सामोरं जाऊ आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत बिहारमध्ये जसा विक्रम भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाने केला आहे अशाच पद्धतीचं यश संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आम्ही मिळवू। पुन्हा एकदा या यशाबद्दल आमचं शीर्षस्थ नेतृत्व या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, गृहमंत्री अमितजी शाह साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना सगळ्यांना आम्ही अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने या सगळ्या विजयाबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि त्यांना त्यांचे आभार मानतो की त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून हा विजय साकार झाला आहे। आणि बिहारच्या मतदारांच्या चरणी आम्ही सर्व महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नतमस्तक आहोत की त्यांनी एक असा माइंडेट आम्हाला दिलाय की पुढच्या काळात बिहारची वाटचाल कशा पद्धतीची असेल याचं हे द्योतक आहे। धन्यवाद। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।